आता बातमी सोलापुरातून आहे। गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 18वा दिवस आहे। जलसमाधी आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक झाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे 2 दिवसांची वेळ मागितलेली आहे। जिल्हाधिकारी वेळ पडल्यास मुख्यमंत्री फडणवीसांची भेटही घेतील। वस्तुस्थिती सांगून मार्ग काढणार असल्याचं शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे। सोलापुरातील गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे जवळपास 130 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ते थकवलेली आहे। त्यामुळेच गेल्या 18 दिवसांपासून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला सुरुवात केलेली आहे। काल आमचं जलसमाधी आंदोलन आम्ही यशस्वीरित्या पार पाडलं आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली की रूल बेंड करून याला मदत करता येते का त्यावर जरा तुम्ही विचार करा। आउट ऑफ रूल मदत झाली पाहिजे। जर तुम्ही नियमात बसून म्हणत असाल तर आमची पार इथं मुडदे पडल्याशिवाय राहणार नाही। मी त्यांना सांगितलं की एक विशेष पॅकेज गव्हर्नमेंट मुख्यमंत्र्याला विनंती करून या शेतकऱ्यांसाठी घ्या। शेत पिकवलं, चोराच्या हातात गटुडं दिलं, लेकरं बाळ तरपडू लागले, ती पण बंद झाली। खायचं काय जगाचं काय? मुख्यमंत्र्यांना आमचं जेवढं ऊस गेलेलं बिल आहे तेवढं मुख्यमंत्र्यांनी द्यावं, त्यांना नमस्कार करून आम्ही घ्यावं। आज येतंय उद्या येतंय उद्या येतंय आज येतंय म्हणून आम्ही ऋण पाणी काढलो लोकांचं। मग ऋणकरी दारात येऊन बसली ती। मग ते ऋणकरी दारात येऊन बसल्यावर गावाकडे काय जावं? इथं आंदोलनात बसला इथं जीव द्यावं। गावात गेलं का आम्हाला बसू देण्याचे पहिले पैसे टाका म्हणून ते हे ऊसाचं बिल आल्यावर द्यावं म्हणून आम्ही हो का इथं बसलो। मग इथं बसले तर आता गावाकडे जायला आम्हाला तोड नाही, मग काय इलाजच नाही इथं। हे जेव्हा पैसे आमच्या खात्याला पडतील तेव्हाच आम्ही इथून उठून जाणार। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।